नमस्कार, मी त्रिशूल पांडुरंग कुलकर्णी. मी MIT इंजिनिअरिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून काम करतो. गेले 3 वर्ष मी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची जबाबदारी घेतो आहे. तर या 3 वर्षात मला असं जाणवलं की माझा रोल हा 2 पद्धतीने असतो. एक तर कंपन्यांशी कनेक्ट करणं, त्यांना कॅम्पसवर बोलवणं, त्यांना इन्व्हाइट करणं, आणि दुसऱ्या बाजूला मुलांना त्या कंपन्यांसाठी प्रिपेअर करणं. तर यात सगळ्यात सुरुवातीची पायरी असते ती की मुलांचं ट्रेनिंग. आणि जेव्हा मुलं ट्रेन होतात, टेक्निकली ट्रेन होतात, जेव्हा ते फायनल इयरला येतात, तेव्हा सगळ्यात सुरुवातीचा कॅम्पस रिक्रुटमेंटचा पहिला प्रोसेस असतो तो असतो ॲप्टिट्यूडची टेस्ट. तर आम्हाला बऱ्याचदा असं जाणवलं की ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये ही मुलं थोडीशी कमी पडत आहेत. त्याचं कारण असं होतं की ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये साधारणतः जे प्रश्न विचारले जातात ते तुमच्या 1ली ते 10वीच्या सिलेबसमध्ये असतात. 10वी नंतर मुलं त्या पद्धतीच्या परीक्षांना कधी तोंड देत नाहीत आणि तो इंजिनिअरिंगचा अभ्यास जेव्हा सुरू करतात तेव्हा ॲप्टिट्यूड मात्र त्यांचं मागे पडून जातं. आणि फायनल इयरला जेव्हा एखादी कंपनी कॅम्पसला येते आणि ते प्लेसमेंटसाठी त्या ॲप्टिट्यूडच्या टेस्टसाठी अपिअर होतात, तिथे मात्र ते कमी पडतात. भलेही ते टेक्निकली खूप स्ट्रॉंग असतील, त्यांचा CGPA खूप चांगला असेल, पण ॲप्टिट्यूडमध्ये फेल होण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी होतं. तर आमच्या कॉलेजनी एक इनिशिएटिव्ह घेतला आणि त्याला मॅनेजमेंटने पण खूप छान साथ दिली. ती म्हणजे आम्ही असं ठरवलं की ॲप्टिट्यूडचं ट्रेनिंग हे 3rd इयरला द्यायचं. आमच्याकडे करिअर पाथ मॉड्यूल नावाचं एक मॉड्यूल आहे, ज्याच्यामध्ये मुलांना कॅम्पस किंवा इंडस्ट्री रेडी करण्यासाठी आम्ही काम करतो. जे मॉड्यूल अगदी 1st इयरपासून सुरू होतं. तर त्या मॉड्यूल अंतर्गत 3rd इयरला मुलांना ॲप्टिट्यूडचं ट्रेनिंग आम्ही देण्याचं ठरवलं. या सगळ्या मॉड्यूलमध्ये आम्ही बाहेरचे ट्रेनर्स मागवतो, इंडस्ट्री एक्सपर्ट्स आम्ही मागवतो. तर ॲप्टिट्यूडसाठी पण ॲप्टिट्यूड ट्रेनर्स जे की एक्सपर्ट आहेत अशाच लोकांना संधी द्यायचं आम्ही ठरवलं. आणि याच्यामध्ये आम्ही सोमाणी सर, जे की अभ्युदय एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे सोमाणी सर, यांना आम्ही या गोष्टीसाठीच पूर्ण सेशन्सची जबाबदारी त्यांच्यावर दिली. आणि मला अतिशय आनंद होतो हे सांगायला की त्यांचे सेशन्स मुलांना प्रचंड आवडतात आणि मुलं ते खूप एन्जॉय करतात. काही सेशन्स मी सर कसे शिकवतात हे बघण्यासाठी खरं अटेंड केले आणि मी खरं तर त्यांचा फॅन झालो, कारण की सर अतिशय सुंदर पद्धतीने ते सेशन्स घेतात. सरांचं क्लास कंट्रोल करण्याची पद्धत किंवा सर ज्या पद्धतीने ट्रिक्स आणि टिप्स सांगतात, कारण की ॲप्टिट्यूड म्हणजे ॲक्च्युली एखादी कंपनी जेव्हा येते तेव्हा ते 50-60 प्रश्न एका तासात सोडवायचे असतात. आता तो ॲप्टिट्यूडचा प्रश्न कोणाही इंजिनियर व्यक्तीला दिला, एखाद्या ग्रॅज्युएट व्यक्तीला दिला, तर तो मे बी 5-6 मिनिटांमध्ये तो प्रश्न नक्की सोडवेल. पण तुम्हाला 5-6 मिनिटांमध्ये तो प्रश्न सोडवून उपयोग नाही आहे. तुम्हाला तो प्रश्न 30-40 सेकंदात सोडवायचा आहे, कारण की 50-60 प्रश्न तुम्हाला एका तासात सोडवायचे आणि ते सगळे बरोबर आली पाहिजे. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असतात ट्रिक्स आणि टिप्स. कमी वेळामध्ये तुम्ही तो प्रॉब्लेम्स कसा सॉल्व्ह करता, कसा समजून घेता आणि त्याचं उत्तर बरोबर कसं देता. आणि यासाठी लागतात ट्रिक्स. ह्या ट्रिक्स अतिशय अफलातून ट्रिक्स सर सांगतात. दुसरं म्हणजे मोटिवेशन. मुलांना ज्या पद्धतीनं ते मोटिवेट करतात ती खरं तर खूप सुंदर आहे. मुलांना ते हसवतात, मुलांना ते रडवतात आणि मुलं खूप छान मोटिवेट होतात. आणि आम्हाला असं जाणवलं की त्यांच्या क्लासेसची अटेंडन्स दिवसेंदिवस ही सुधारत गेली होती. तर आता 3rd इयरसाठीचं त्यांचं ट्रेनिंग आमच्याकडे चालू आहे आणि आता ही 3rd इयरची मुलं यावर्षी फायनल इयरला जातील आणि मला नक्की अपेक्षा आहे की अतिशय चांगले रिझल्ट्स आम्हाला मिळतील. आमचा एक तो जो एक मोठा कन्सर्न आहे ॲप्टिट्यूड टेस्टबद्दलचा आणि प्लेसमेंटच्या संदर्भातला, तो मोठा कन्सर्न दूर होईल अशी मला नक्की आशा आहे. आणि मी सोमाणी सरांचे मी आभार मानेन की त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं आम्हाला हा ॲप्टिट्यूडचं ट्रेनिंग मुलांना दिलं. आणि या सर्वांसाठी मी सर्वांचा खूप थँक्यू सो मच.